आमचेच पैसे घेताय आणि आम्हालाच पेन्शन म्हणून देताय असा सगळ्यात मोठा आक्षेप फडणवीस सरकारनं नव्या लागू केलेल्या सुधारित पेन्शन योजनेवर दिसतोय। याबाबतचा जो एक्सप्लेनर आम्ही केलेला आहे त्यावर आपल्यापैकी अनेकांनी स्वतःचं मत नोंदवलंय, काहींनी प्रश्न विचारलेत आणि या सगळ्याचं उत्तर देण्यासाठी हा पेन्शन योजनेचा पार्ट 2 यामध्ये 4 ते 5 मोठ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी शिल्पा कुजर। पहिला प्रश्न, 60% रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार म्हणजे नेमकं काय? तर याचं उत्तर आहे होय। नव्या पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना PFRDA कडून मिळणारी 60% रक्कम एकरकमी राज्य सरकारकडे जमा करावी लागणार आहे। इतकंच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांनी NPS मधनं काही पैसे काढले असतील तर ती रक्कम 10% व्याजासह परत करावी लागणार आहे। आता पुढचा प्रश्न, समजा तसं एखाद्या कर्मचाऱ्यानं केलं नाही तर संबंधित कर्मचाऱ्याच्या मासिक पेन्शनमध्ये तेवढीच कपात केली जाईल। याचे 2 अर्थ आहेत। ही पेन्शन योजना पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक निर्णयावरच अवलंबून आहे, म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यानं एखादा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम त्याच्या पेन्शनमध्ये दिसून येतील। सगळं काही सरकारवर सोडून मोकळं होता येणार नाही। त्यामुळे आमचेच पैसे घेऊन आम्हालाच परत देतायत असा जो काही कर्मचाऱ्यांचा आरोप आहे तो तसा वाटू शकतो, पण सरकारला कर्मचाऱ्यांकडनं आर्थिक शिस्तीची अपेक्षा दिसते आहे। दुसरा प्रश्न, एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान झालेली असेल तर त्याला नेमकी किती पेन्शन मिळेल? याचं उत्तर आहे सेवेच्या प्रमाणात पेन्शन। सरकारच्या GR नुसार ज्या कर्मचाऱ्याची सेवा 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असेल अशा कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराच्या मूळ वेतनाच्या म्हणजेच बेसिकच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल। सोबतच सरकारनं वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ताही मिळत राहील। उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा बेसिक पगार, लक्षात असू द्या बेसिक पगार, हा जर 50,000 रुपये असेल तर त्याला दरमहा 25,000 इतकी पेन्शन मिळू शकते। आणि समजा एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा ही 16 वर्ष झालेली असेल तर त्याला किती पेन्शन मिळेल? तर त्याचं उत्तर आहे सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन। यामध्ये एक गोष्ट निश्चित करण्यात आली आहे, जर सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर पेन्शन मिळणार नाही आणि कमीत कमी पेन्शन ही 7,500 रुपये मिळणारच आहे। तिसरा प्रश्न, राज्य सरकारनं केंद्राचीच पेन्शन योजना लागू केली आहे का किंवा दोन्हींमध्ये फरक काय आहे? याचं साधं सरळ उत्तर आहे दोन्ही योजनांमध्ये मोठा फरक आहे। केंद्राच्या युनिफाईड पेन्शन योजनेत काही महत्त्वाचे बदल करून फडणवीस सरकारनं सुधारित पेन्शन योजना आणली आहे। यातला पहिला फरक आहे पेन्शनची गणना। केंद्र सरकार कर्मचाऱ्याच्या शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% पेन्शन देतं, तर फडणवीस सरकारनं मात्र शेवटच्या वेतनाच्या 50% मूळ वेतन पेन्शन म्हणून निश्चित केलंय। दुसरा फरक आहे सेवेची वर्ष। केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शन हवी असेल तर किमान सेवा ही 25 वर्ष निश्चित करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र सरकारनं 10 ते 20 वर्ष अशी निश्चित केली आहे। त्यातही किमान सेवा 10 वर्षांची अपेक्षित आहे। तिसरा फरक किमान पेन्शन। केंद्र सरकारनं किमान पेन्शन म्हणून 10,000 रुपये निश्चित केलेत, तर महाराष्ट्र सरकारनं 7,500 रुपये किमान पेन्शन देण्याचं घोषित केलंय। चौथा फरक आहे सरकारचं योगदान। हाच कळीचा मुद्दा आहे। केंद्र सरकार पेन्शन देताना मूळ पगार अर्थात बेसिक अधिक DAच्या 18.5% इतकं योगदान देतं, तर राज्य सरकार NPS नुसार 14% गुंतवणुकीची जोखीम उचलणार आहे। याचाच अर्थ असा की राज्य सरकारचा हिस्सा असेल 14%चा। चौथा प्रश्न, ही पेन्शन योजना अनिवार्य आहे का आणि ती कधीपासून लागू झालेली आहे? राज्य सरकारची किंवा केंद्राची पेन्शन योजना ही ऐच्छिक असणार आहे। तिचं कर्मचाऱ्यांवरती कोणतंही कंपल्शन नाहीये। केंद्रानं ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू केली आहे, तर महाराष्ट्र सरकारची योजना ही 1 मार्च 2024 मध्येच लागू झाली आहे। तिच्यामध्ये आता सुधारणा करून ती कशी लागू होईल याचं प्रारूप जाहीर करण्यात आलंय। ज्या कर्मचाऱ्यांनी अजूनही या योजनेचा निर्णय घेतलेला नाही त्यांना त्यांचा जो काही निर्णय आहे
तो 31 डिसेंबर पर्यंत विभाग प्रमुखांना कळवायचा आहे. 5वा प्रश्न, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला नेमकी किती पेन्शन मिळेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 60%. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याचं निधन झालं तर त्याच्या जोडीदाराला किंवा त्याच्या वारसाला निवृत्ती वेतनाच्या 60% फॅमिली पेन्शन मिळेल. यामध्ये निवृत्ती वेतनाच्या 60% हे लक्षात असू द्या. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याची पेन्शन ही 50,000 रुपये असेल तर त्याच्या 60% रक्कम ही कुटुंबाला पेन्शन म्हणून मिळेल. प्रश्न पुन्हा तोच आहे. जुनी पेन्शन योजना परत लागू केली जाण्याची शक्यता ही दूर पर्यंत नाहीये. त्यामुळेच नव्या पेन्शन योजनेत सरकारनं आणखी काय सुधारणा केली जावी असं आपल्याला वाटतं? तुमचं मत नक्की नोंदवा, त्यानं फरक पडतो.